नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. राज्यातील हवामानात थोडा बदल होत चाललेला आहे आणि तो बदल म्हणजे जागोजागी उष्णता वाढलेली आहे आणि कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. उष्णता वाढ अतिवृष्टीची शक्यता कमी आहे, पण पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. साधारणतः कोकणपट्टीत भागात पाहायला गेलं तर गोव्यापासून बेळगाव पश्चिम भाग, कोल्हापूर पश्चिम भाग, रत्नागिरी, कणकवली, राजापूर म्हणजे संपूर्ण कोकणपट्टी आणि घाट परिसरामध्ये पावसाचा जोर मध्यम आणि जोरदार पाऊस असणार आहे. चिपळूण ते परत मुंबईपर्यंत ह्या भागात सुद्धा पनवेलच्या आसपास मुंबई वगैरे त्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे. इकडे नाशिक जिल्ह्यात पाहायला गेलं तर पश्चिम बाजूला बऱ्यापैकी जोरदार पाऊस असणार आहे आणि पूर्व बाजूला पावसाची शक्यता म्हणजे थोडीशी कमी हलक्या स्वरूपातला पाऊस आहे. नंदुरबार परिसरात त्या भागातून धुळेपर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता दिसत आहे. चाळीसगाव, वैजापूर, शिरपूर ह्या भागात सुद्धा छत्रपती संभाजीनगरपर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. बारामती, वडोज, विटा, अकलूज, सांगलीचा पट्टा ह्या भागात बऱ्यापैकी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. आतनी ते विजयपूर, सोलापूर, पंढरपूर, अकलूज पट्ट्यात पावसाचा जोर काही अंशी वाढलेला दिसून येते. जामखेड, पैठणचा परिसर, बीडचा परिसरात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, सिल्लोड, पाचोरा, जळगावचा परिसर, अमळनेर ह्या भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता दाखवते. तसेच चिखली, खामगाव, मेहकर, वाशिम, जिंतूर, हिंगोली, परभणी ह्या भागातून सुद्धा हलक्याशा काही मध्यम सरी येण्याची शक्यता आहेत. अहमदपूर, नांदेड परिसरात, उदगीर, लातूरच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. निगलोर, निजामाबाद आणि भोकर म्हणजे मराठवाड्याच्या काही भागातून, तेलंगणाच्या काही भागातून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि तसेच पांढरकवडा, परत चंद्रपूरचा काही परिसर ह्या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. गडचिरोलीच्या भागातून पाहायला गेलं तर गोंदिया, भंडारापर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे. मॉडेल या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे. वर्धा, हिंगणघाट, कडोली या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता, ते पण स्थानिक वातावरण बनलं तर. आणि ह्या भागातूनच काही तासानंतर म्हणजे 48 तासाच्या आसपास जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे छत्तीसगड साईडला सुद्धा पावसाची शक्यता जोरदार आहे आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता विदर्भाच्या ईशान्य दिशेला पण आहे. विदर्भात पण जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रात पण मराठवाड्या भागात सुद्धा काही ठिकाणी स्थानिक वातावरण बदल झालं तर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि कोकणपट्टी व घाटपट्टीचा सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसं उत्तर महाराष्ट्रातून पाहायला गेलं तर हलक्या मध्यमच्या स्वरूपाचा पाऊस त्यात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे. हा पाऊस स्थानिक वातावरण बनवून निर्मिती होणार आहे आणि जागी भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा दिसत आहे. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.